नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर आज आम्ही चाललोय आमच्या कलमाचे आंबे काढायला. बरीच मंडळी आहे, पाहू शकता इकडे. हा आमचा गाव आहे सुंदर, आणि ही गावची पोरं एडी सगळे आमच्या पाठून आंबे काढायला येतात. आणि आज वातावरण सुद्धा पावसासारखं झालंय, पाऊस येण्याची शक्यता आहे असं वाटतंय. चला बघूया पुढे व्हिडिओ. हे कुठे गेले? चला ए चला पटापट, पाऊस येते. मग हा काय समोर काय दिसतोय? पाऊस धरलाय बघ. हे करवंद आहेत का बघा इथं. करवंद आंबटच असतात रे, गोड थोडी गुलासारखी वाटते मला. हा बऱ्यापैकी गोड, पण ते कुठं आहेत? ते आहेत काय? आमचं त्रिकूट पूर्ण महिनाभर गावाला सोबत असतात ते. एक विरार, एक अलिबाग आणि एक पनवेल, अशा 3 गाड्या आहेत ह्या. हे विरारची कोणती गाडी आहे ह्याच्यात? विरारची गाडी कोणती आहे ह्याच्यात? पनवेल आणि अलिबाग, रेवदंडा, लाल डब्बा. नाही द्या, हा एक हे कलम भरपूर येतात. यंदा काहीच नाही, आंबेच नाही. अरे खरं मग काय आम्ही खोटं बोलतोय? एवढा पाऊस धरलाय ना. हे बघ करवंद आहेत पण कच्ची आहेत रे. करवंद आहेत पण हा इथं एक पिकलेला दिसतोय कुठेतरी. बरोबर पिकलाय पण नाही तो. आहेत हो, भरपूर आहेत रे. अजून कच्ची का? पिक्की पण आहेत, पण सावकाश काढायला एवढे. आंबट आहे बघ, खाऊन बघ. तुला आंबट आवडतोच. काय काय गोड आहेत ना? कोंबडा का कोंबडी? कोंबडा का कोंबडी? बघू दे कोंबडा का कोंबडी. अरे पूर्ण कुठं खाल्लास? कोंबडा कोंबडी अर्धा खाऊन दाखवायचा असतो. हा बघू दे. कोंबडी आहे. बघूया. हा बघूया कोंबडा का कोंबडी. कोंबडा आंबट म्हणजे काय? लय आंबट आहे. आंबट म्हणजे काय? भरपूर आहेत करवंद. कोंबडा की कोंबडी? तुलाच कशी गोड मिळतात? आंबट भेटलं ना, तोंडावर समजतंय बघ. गोड आहे मग, लय आंबट आहे. चल आता आमचा रस्ता चांगला झालाय. सुंदर रस्ता झाला, आता मजा येते गाडी चालवायला. पूर्ण खराब होता तो बघ. काय घेऊन ला जिला? हाय ह्यान कुठं आणला? आबा आबा आबा, हे आणलंय रोशननी. हे रोशनने आणलंय, घे तू घे. हा मग घे, तू चढशील ना वरती. बोललास पण नाही तो. आंबे काढायला जो आमच्याकडे झिला म्हणतात किंवा झेला म्हणतात, तो भेटलाय.
पावसाळ्यात दोन साईडने गवत उगवला की खूप सुंदर वाटेल बसता आता. हा बाकीची मंडळी पोचली पण जे गाडीवर गेले ते. पिकलेले आंबे काढून खायची पण सुरुवात केली या लोकांनी. आंबे असतील 3 डझन पण काढायला माणसं 2 डझन आहेत. 1 डझन माणसं आंबे काढायला आलीत. हो हा माकड कसा खातोय. गोड आहे. गोड म्हणजे आंबा असणं गोडच असणार. गोड आहे एकदम. दर या दर तुला ही गेल्या वर्षी लावलेली झाडं त्यातला एक थोडासा गेला, बाकी सगळी चांगली आहेत. काजू पाहूया चला आंबे किती आहेत ते. आंबे काढायला माणसं तर भरपूर आणलीत पण बघूया किती मिळत आहेत ते. माणसं भरपूर आणलीत आंबे काढायला, डझनभर. काला नाही ते एक पिकलेला होता, मी सहज हात लावला खाली. अरे इकडचे नेला म्हणजे काय आंबे. हा पिकला नाही तो पडला ना तर पिवळे पिवळे झालेत पूर्ण. पूर्ण पिकलाय बघ. नाही पूर्ण नाही पिकलाय पण तो कापून खायला मजा येईल. तो छान आहे. हे वरचे सगळे वरचे सगळे पिकलेत. वरचे सगळे पिकलेत. कोण चढला रे, ऋतिक की ऋतिक चढला पण वरती. हा काढ सगळे. आता कोण परत कोण येतोय. हा त्याच्या बाजूला हा दोन्ही पिकलेत ते. चेन्नईवरून बोलवले आंबे काढायला. सावकाश नाही कच्चा आहे तो. नाही तयार आहे चांगला आहे. हे या पिशवीत घे. हा मी तू घे. सावकाश दे रे. दोन मस्त. ओमकार सांगे बाहेर आहे. ओमकार कसा काय रे. आपण पिक काय दाबून तो होईल. तो पिके आहेत ना ते घरी गेल्यावर कापून का. बाकीचे सगळे आडी घालू आपण. हे कुणाचा जिल्हा हा. हो काय एक नंबर आहे रे. ब्लेड बघ असले त्यांनी लावले. बनवून घेतलाय मस्त. बनवलेलं आहे. नाही बनवलेलं नाही भेटतात. हो काय रेडीमेड भेटतात. इकडे खाली या. या इकडे खाली या. त्या ह्याच्याकडं आपण बिस्किट घ्यायचं ना. हो काय. ए शुभम पाडू नको हाताने, आरामात कर. ते आपले जायचं आहे ना. पण बरे आहेत आणि चांगले आहे. मस्त फळ पण एकदम मस्त आहे. हा 300 हा 350 रुपये डझन आणलेला माहिती आहे ना. ते पण छोटे पण लेट आले त्याच्यामुळे ते आपल्याला समजलं नाही. आंबे आणलेले आंबा लेट आले. आम्ही आपले स्वतःचे असून आपण विकत घेऊन खाल्ले सुरुवातीला. आंबा लेट आला त्याच्यामुळे. 500 रुपये आंबे मस्त, फळ एकदम मोठी मोठी आहेत. कमी आलाय ना त्याच्यामुळे फळ एकदम मस्त मोठी मोठी आहेत. अशी त्यांच्या तिकडे जाय पाहिजे. ह्यांचा जाम कर मला. हा तो दिलाय तो दरवर्षी येतो. चांगला येतो. फक्त काय माहिती राखण पाहिजे म्हणजे. हा ना. हे ऋतिक सावकाश.
वरती हा बघ, इथं भरपूर आहेत बघ. वरती काय कुठे आहे बाबा? अरे हा बघ. खांदी खाली आण दादा, दे माझ्याकडे. काठी दे. किती काढलेस? 4 काढलं. 4 काढलेस? बघा. ए, घालशील माझ्यावर. पाडू नको सगळे कितीतरी आंबा आहेत ना, काय आंबे हो आहेत, आंबे भरपूर आहेत. नाही वांदर ते पहिले 2-3 वेळेला बघून गेले, इथं काय नाहीत. मग परत राऊंड मारलाच नाही मला वाटतं त्यांनी, माकडाने. हा एक मेला रे, एक मेला. नवीन मधलं एक कलम मेला. आता यंदा इकडे लावून टाकतो 3-4. जास्त आहेत. हे पाणी नाही आणलेलं काय? त्याला फोन करतोय. खूप आंबे आहेत अजून वरती, खरं. हे बघा मालकीन कशी बसली, माकडं बसली. मी काय मालकी नाही हा ह्याने जिल्हा दिल्या असतं तर काय नसतं. मला वाटलं जास्तीत जास्त 2 ते 3 डझन आंबे मिळतील, पण भरपूर आंबे आहेत. हा त्याचाच आहे. मस्त आहे रे. तो पप्प्या कोणतरी बोलला. इथेच हे 2 डझन झाले. मला वाटलं 2 ते 3 डझन असतील आंबे, पण इथे हे 2 डझन झाले. आणि हे इकडे 2 पिशव्या भरल्या त्या. इकडे 2 पिशव्या भरल्यात. कमीत कमी 6-7 डझन तरी आंबे निघतील. म्हणजे 12 माणसं आलीत त्याप्रमाणे आंबे आहेत. हा चला तर मोजून किती होत आहेत ते पिशवीत भरायचं काम चाललंय इथे. नाही करून भरपूर आंबे भेटले. घरात गेल्यावर ना मोठ्यांची साईज वेगळी काढा, बारक्यांची साईज वेगळी काढा. साईज काढून टाका. तसेच करतात हे आंबेवाले, आणि त्याप्रमाणे मग रेट प्रमाणे विकतात ते. दमलास का रे आंब्याना पुसतात ते असं चांगलं. दमलास बोलतोय. त्याला जास्त वाढ भेटली, खत भेटला. संध्याकाळी चाय पाणी देईन तुला. हे हार टाकू नको पिकायला. चला एवढे आंबे भेटले, अगदी मस्त पिकलेले. आता पूर्ण आंबे आम्ही खाली करून टाकला, कारण सुट्टी पण संपली आमची. आणि शुभमने सगळे काढले आंबे वरती चढून. खूप मेहनत घेतली. या इकडे या, सगळ्यांनी एक मस्तपैकी फोटो काढू आपण. 2 पिशव्या भरून आंबे भेटले आम्हाला. 2 डझनची अपेक्षा नव्हती आम्हाला भेटतील की नाही, पण आलो तर भरपूर आंबे भेटले. चला आता निघू घरी. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, 5-6 डझन झाले ना. आणि चांगल्या कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.